नमस्कार. आपण बारामती तहसील कचेरीच्या आवाजात असून आज आपण भगवान बापू खरतोळे राहणार निरगुडे तालुका इंदापूर यांनी कमीत कमी 10 दिवसापूर्वी उपोषणाला सुरुवात केली होती. त्या उपोषणाची न्यूज आपण 10 दिवसापूर्वी याच न्यूजमध्ये ARS न्यूजमध्ये दिली होती आणि त्या न्यूजमार्फत प्रशासनाला जाग येऊन त्यांना आज एक त्यांच्या मनानुसार एक पत्र मिळालेलं आहे. त्यांच्या सगळ्या मान्य मंजूर झालेल्या असून आपण भगवान खरतोळे यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारूया. सर नमस्ते. नमस्ते. आपण जे आत्ता उपोषण करताय तर त्याला आपण तुम्ही म्हणता यश आलं, तर कशा प्रकारे तुम्हाला यश आलं आणि तुम्ही त्याच्यात तुमची प्रतिक्रिया काय आहे? मी भगवान बापू खरतोळे 13 तारखेपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहे. या उपोषणाचा आज 10वा दिवस आहे. या 10व्या दिवसामध्ये हे 10 दिवस लागले ह्या उपोषणाला यश यायला. 10 दिवस अन्न पाणी त्याग करावा लागला. त्याच्यामध्ये बी एवढं वाईट एवढंच वाटतं की 10 दिवसामध्ये हे याला उपोषण केल्यापासून 1 ते 2 दिवसामध्ये न्याय मिळणं खूप आवश्यक असताना सुद्धा 10 दिवस का लावतात हे खूप वाईट वाटलं. आणि उपोषण म्हणजे चांगलं नाही. या उपोषणाने किडनॅप होतात. आणि माझा उपोषणाचा उद्देशच असा आहे की सरकारी खजिन्यामध्ये 9.25 कोटीचा जो काही दंड आहे 18/3/2024 श्रीकांत पाटील आमच्या इंदापूरचे तहसीलदारांनी टाकलेला होता 256 या खाणीवरती. हा 9.25 कोटीचा दंड या सरकारी खजिन्यामध्ये जमा व्हावा म्हणून मी उपोषण केलं होतं. आणि ह्या उपोषणाला जर 10 दिवस लागत असतील तर किती खेदाची गोष्ट आहे. आणि आपलं प्रशासनसुद्धा किती जागा आहे याची आपल्याला माहिती मिळते. या उपोषणाला मला खूप मदत केली. या इथं सजीव सृष्टी असू द्या, ARS न्यूज असू द्या, त्यांच्या माध्यमातून खूप मदत भेटली. त्यांच्या माध्यमातूनच ही बातमी जनतेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचलेली आहे. याच्यामध्ये एक पत्र दिलं बघा आम्हाला 19 तारखेला. आणि या पत्रामध्ये जे काही जीवन बनसोडे आहेत आमचे इंदापूरचे नवीन तहसीलदार ते काय म्हणतात बघा की गट नंबर 256 उत्खननाच्या आदेशावर RS कामटे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अपील दाखल केले आहे. याच्यामध्ये आम्ही साहेबांशी भेटलो. प्रांताधिकारी साहेबांशी भेटल्यानंतर साहेबांनी सांगितलं की कुठलंही अपील आमच्याकडे आलं नाही. म्हणजे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून कशी फसाफसी चालते आहे हे आमच्या लक्षामध्ये येते. हां हे बघा पत्र आहे. हे पत्र आता प्रांतसाहेबांनी दिले आहे आम्हाला. त्या प्रांतसाहेबांनी सरळ लिहिले की आम्ही त्या पत्रामध्ये सरळ लिहिले बघा की चौकशी सुरू असून सदर चौकशीनंतर कागदपत्र तपासण्यास न्याय देण्यात येईल. म्हणजे कागदपत्राची तपासणी केल्यानंतरच तुम्हाला न्याय देऊ. तरी आमरण उपोषण तुम्ही काय करा स्थगित करा. त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं आम्हाला की कुठलंही अपील आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे आलेलं नाही. म्हणजे कागदपत्राद्वारे कशी फसवणूक एखाद्या उपोषणकर्त्याची होती. हे पत्र आम्हाला 19 तारखेला आलं. 19 तारखेला पत्र आल्यानंतर आम्ही उठलो नाही उपोषणावरनं. आम्ही म्हणलं प्रांतसाहेब येऊ द्या, कारण आम्ही प्रांतसाहेबाच्या दारात उपोषणाला बसलो आहोत. हे पत्र घेऊन आम्ही उपोषण सोडणार नाही. मग फसवाफसवी कशी चालते याच्यामध्ये. एक तहसीलदार जीवन बनसोडे एक कार्यक्षम तहसीलदार आहे. तहसीलदार म्हणजे ती जबाबदारी कशी पाडायची म्हणजे ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती. पण त्यांनी खोटे पत्रव्यवहार करून या उपोषणकर्त्याची कशी फसवणूक केली हे जनतेसमोर येणं खूप अपेक्षित आहे. साहेब माझी विनंती एकच, आज 10वा दिवस आहे माझा. आज माझ्या अंग थरथर कापते, जिबीला टाळायची करते इथं. आणि हे जर फसवी करत असेल असं तहसीलदार त्या इंदापूरमध्ये नको आम्हाला. आमची विनंती एकच आहे, असे तहसीलदारांना आम्हाला ठेवू नका. अहो हे तहसीलदार ज्यावेळेस पंचनामा करायला 295 गेले होते तर शिवगाळी करतात. आमची विनंती आहे की आज आपण प्रशासनाचा सेवक आहे. मग सेवक जर एखाद्या शेतकऱ्याला शिवगाळी करत असेल तर खूप खेदाची गोष्ट आहे. आज प्रशासनाचा अधिकारी MPSC पास आहे तुम्ही आणि जर शिवगाळी शेतकऱ्याला करत असाल तर इथं शेतकरी बी आहे आमच्यासमोर. त्यांना बोला 1 मिनिट. भारत नाव सांगा तुमचं. आपलं नाव सांगा. बरं आपण नमस्कार. आपण जेव्हा पत्र सांगायला गेला किंवा साहेबांना भेटायला गेला तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया तुमच्या? आम्ही त्यांना म्हणलं की कागदपत्र बघा आणि 295 गटामध्ये जे कोण खुने केले त्या गटामध्ये का कुणाच्या नावावर गाड्या झालेल्या जे गाड्या गेल्या ते कागदपत्र बघा आणि त्या कागदपत्र बघितल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही बोलायचं. ते आम्हाला उलटं बोलली की कानाखाली लावीन असं होईल तसं होईल भाषा व्हावी थोडीशी
अर्वाची भाषा वापरली. मला कुठं बोलले हे म्हणजे? आमच्या खाणीवर ऑफिसमध्ये येऊन नाही 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 खाणीवर आणि 295 खाणीवर आले. काय म्हणले कानाखाली देऊन काय काही करून म्हणले तुम्हाला? आम्ही त्यांना काय म्हणलं होतं की कागदपत्र पासा साहेब आणि त्याच्यावर पंचनामा करा. साहेबांनी कागदपत्र कुठलीही पाहिली नाही ती आणि बाई कानाखाली लावी नारळाची भाषा वापरून तिला त्यानंतर आम्ही आमचं गाडलं की खाणी नाही आमचं घरी गेलो. तर आता तुम्ही जे उपोषण आता सोडलेलं तर आता ते असंच बंद करणार आहे का परत चालू? नाही, मी तात्पुरती स्थगिती दिली उपोषणाला. या साहेबांना असं लिहून दिलंय की मी की 25/1/2025 पासून तुमची मी वाट बघतोय. साहेबांनी काय सांगितलं? साहेबांनी आपल्या जीवन मंजूर साहेबांना फोन लावला की माझ्याकडे कुठलीही वरिष्ठ म्हणजे अपील आलेली नाही, तुम्ही दंड वसूल करा असं त्यांनी साहेबांनी सांगितलं आहे. आमची विनंती एकच आहे साहेबांना की तुम्ही आम्ही 25पर्यंत वाट बघतो, 25/1पर्यंत. जर आमची 25/1पर्यंत दंड वसूल नाही झाला तर मी 26/1/2025ला पुन्हा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे आणि आज सर्वस्वी प्रांताधिकारी जबाबदार असणारे परतच्या उपोषणाला. बरं, आपण जे याच्या अगोदर ARS न्यूजमध्ये तुमची बाईट घेतली होती त्या संदर्भात तुम्ही आमच्या चॅनलविषयी काय बोलू शकता? ARS न्यूज या चॅनलविषयी बोलताना एवढं सांगू शकतो की यांच्यामार्फत आमच्या भावना जनतेमार्फत पोचल्या. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्याचप्रमाणे सजीवसृष्टीनेही चांगलं काम, सजीवसृष्टीचे संरक्षण आहे त्यांच्या चॅनलनेही खूप चांगलं काम केलं आहे. दोघांचंही आम्ही मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. ह्या होत्या भगवान बापू खातोडे यांच्या प्रतिक्रिया. ARS न्यूजमध्ये जर कोणावर अन्याय होत असेल आणि कोणीही कुठलेही अधिकारी तुम्हाला पैशाची लाच मागत असेल किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोसायटीमध्ये बाहेर वागवतात असताना कुठल्याही अधिकाऱ्यांनी तुम्हाला वेगळ्या भाषेने किंवा तुमचं कारण नसताना पण तुम्हाला त्रास देत असेल तर या ARS न्यूजशी संपर्क साधा. हा चॅनल तुमच्या बाजूने कायम राहील.